भाईंदरमध्ये प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिका प्रशासनाने औषध दुकानदाराचा फ्रीज जप्त केला। हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे। प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी दंड भरू न शकलेल्या एका औषध दुकानदाराचा फ्रीज महापालिकेच्या सफाई पथकाने उचलून नेल्याची घटना मेरा रोड येथे घडली आहे। हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे। मेरा भाईंदर शहरातील स्वच्छतेत भर घालावी आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर आळा बसावा यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर विशेष स्वच्छता पथक तयार केले आहे। या पथकाला पावती पुस्तिका आणि विशेष गणवेश प्रशासनाने दिला आहे। त्यानुसार हे पथक प्रभागातील विविध भागात जाऊन रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करत असते। तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांकडून दंड वसूल करण्याचे अधिकारही प्रशासनाने या पथकाला दिले आहेत। दरम्यान शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास प्रभाग क्रमांक 6 मधील एक पथक काशीमिरा येथील औषध दुकानात गेले होते। यावेळी दुकानदाराकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या। त्यावरून पथकाने दुकानदाराला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला। मात्र सकाळची वेळ असल्यामुळे दुकानदाराने तत्काळ दंड भरू शकत नसल्याचे पथकाला सांगितले। त्यावरून दुकानदार व पथक यांच्यात काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर दंडाची रक्कम मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या पथकातील एका कर्मचाऱ्याने थेट दुकानदाराचा चॉकलेट व इतर साहित्य ठेवलेला फ्रीज उचलण्यास सुरुवात केली। याला इतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले आणि अखेर फ्रीज दुकानाच्या बाहेर काढण्यात आला। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दुकानदार रामसिंग धनिया यांनी समाज माध्यमांवर शेअर केले असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे। या प्रकरणी भाजप नेते रवी व्यास यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। तर या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया